ही दृश्य आहेत लालबागच्या राजाची। लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। आता ज्या ठिकाणी हा संपूर्ण मंडप असतो लालबागच्या राजाचा, जिथे सजावट केलेली असते, त्या गल्लीतनं आता लालबागचा राजा बाहेर येतोय। त्या ठिकाणी आपण पाहतोय भले मोठे हार जे आहेत ते सज्ज आहेत आणि ढोलताशा पथक असेल, कोळी महिला असतील, ज्या दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी पूजा करून नृत्य सादर करत असतात, या कोळी महिला सुद्धा याच गल्लीच्या बाहेर आता वाट पाहतायत लालबागच्या राजाची। हे दृश्य आहेत लालबागच्या राजाची। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची। असेच आता या संपूर्ण परिसरात सध्या आपल्याला सूर ऐकू येत आहेत, नाद ऐकू येतोय। तर लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। दुसरीकडे आपण पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचा थाट सुद्धा पाहतोय। तांबडी जोगेश्वरी गणपतीचा आणि आपण विसर्जन मिरवणूक पाहत होतो आणि ही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आहे। खरं तर लालबागच्या राजाला ज्या भक्ताला मंडपात येऊन लालबागच्या राजाच्या चरणी डोकं टेकवणं शक्य होत नाही, असे सगळे मुंबईकर, असे सगळे सर्वसामान्य भक्त जे असतात, ते लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात आणि त्यामुळे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही अत्यंत उत्साहात निघालेली असते। मोठी ही विसर्जन अशी मिरवणूक असते आणि ठिकठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी सुद्धा केली जात असते। हे दृश्य आपण लालबागच्या राजाची पाहतोय। या ठिकाणी लालबागचा राजा आता मंडपातनं बाहेर आलेला आहे, त्या गल्लीच्या आता बाहेर येणार आहे आणि ज्या ठिकाणी कोळी महिला सज्ज असतील, बँड पथक सज्ज आहेत, ढोलताशा पथक सज्ज आहेत लालबागच्या राजाच्या आगमनासाठी। खरं तर मुंबईतल्या गणेशोत्सवाचं अत्यंत महत्त्वाचा असा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे लालबागचा राजा। नवसाला पावणारा बाप्पा अशी ज्याची ख्याती, त्या लालबागच्या राजाचं यंदाचं 91वं वर्ष आहे। अर्थात लालबागच्या राजाचा विसर्जन अशी ज्याची ख्याती आहे लालबागच्या राजाची, त्याचा हा विसर्जन मिरवणुकीचा थाट सुद्धा काही वेगळाच असतो। ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची। आता विसर्जनासाठी म्हणून गल्ली बाहेर येईल, त्याच ठिकाणी बँड पथक सज्ज आहेत, ढोलताशा पथक सज्ज आहेत। लालबागच्या राजाची आणि एकीकडे आता मुंबईतले एक करत सगळ्या ज्या महत्त्वाच्या मानाची मंडळं आहेत, गणेशोत्सव मंडळं, ती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली आहेत। दुसरीकडे पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, मानाचे 5 गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत। तो विसर्जनाचा संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग जो असतो तो पार केला जात असतो। 2 दृश्य, हा संपूर्ण लालबाग गिरणगावचा जो परिसर आहे तो या गणेशोत्सवाच्या काळात अक्षरशः चैतन्यानं भारून गेलेला असतो। सगळेच जण बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात। ही 2 दृश्य आपण याच गिरणगावच्या परिसरातली, लालबागच्या परिसरातली पाहतोय। खरं तर गणराय हे आपलं आराध्य दैवत, आदिदेवता म्हणून आपण त्याला सगळ्यात आधी कुठल्याही शुभकार्याच्या प्रसंगी आपण याच गणरायाची पूजा करत असतो। 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो गणराय, बुद्धिदेवता हा गणराय आणि त्या गणरायाची 11 दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आज मात्र वेळ आलेली आहे निरोप देण्याची आणि निरोप सुद्धा तितकाच वाजत गाजत, मात्र एकीकडे भावपूर्ण म्हणजे साश्रू नयनांनी निरोप दिला जातो। ही 2 दृश्य लालबागच्याच परिसरातली। एकीकडे लालबागचा राजा आपण पाहतोय जो आता विसर्जनासाठी हळूहळू मार्गस्थ होतोय। खरं तर मोठी गर्दी या संपूर्ण परिसरात लालबागचा राजाच्या ज्या ठिकाणी मंडप आहे त्या संपूर्ण बाजारपेठेच्या परिसरात झालेली आहे आणि अगदी पहाटेपासून या ठिकाणी मोठी गर्दी आहे। इतकी गर्दी की पोलिसांना सुद्धा या गर्दीला नियंत्रण करणं काही काळ थोडंसं अवघड झालं होतं। लालबागचा राजा मार्गस्थ होणार आहे, त्यामुळे हळूहळू पोलिसांनी त्या ठिकाणची वाट मोकळी करून दिली, भक्तांना आवाहन केलेलं होतं आणि मग भक्तांनी सुद्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं मात्र उत्साहात या संपूर्ण लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभाग घेतलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी काही कोळी बांधव आहेत जे पारंपरिक नृत्य करत लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी होत आहेत। लालबागच्या राजाची शान आणि लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीचा थाट काही वेगळाच असतो। फक्त मुंबईतून नाही, फक्त राज्यातून नाही, देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। इतकंच काय, तर गणेशोत्सवाच्या दरम्यान परदेशाहून आलेले भाविक सुद्धा आवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। ही दृश्य 3 ठिकाणची, एकीकडे लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे, दुसरीकडे मधली मूर्ती आपण पाहतो अशी अतिशय सुरेख विलोभनीय देखणी अशी ही मूर्ती आहे आणि ही उंच अशी गणेश मूर्ती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली आहे। संपूर्ण लालबाग परळचा परिसर
आहे त्या ठिकाणी उंचच उंच आखीव देखील देखण्या विलोभनीय अशा मूर्ती हे गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असतं. दुसरीकडे पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचा थाट काही वेगळा असतो. ढोल ताशा पथकांचा नाद त्या ठिकाणी आपल्याला ऐकू येत असतो. अर्थात दोन्हीकडच्या विसर्जन मिरवणुकांचं साधारणतः थोडंसं वैशिष्ट्य वेगळं असलं, एक उत्साह वेगळ्या प्रकारे असला तरी दोन्हीकडे भाव मात्र एकच असतो, तो म्हणजे आम्हाला आज्ञा दे बाप्पा, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर, क्षमा कर, मग पुढच्या वर्षी लवकर या, असं साकडं आज सगळेच जण या गणराया पुढे घालत असतात. दोन दृश्य लालबागच्याच परिसरात. सगळेच लहानांपासून तरुणाईपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळेच जण वेगवेगळ्या प्रकारे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात. बच्चे कंपनीचा हा उत्साह आपण पाहतोय, जे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. तरुणाई तर या ठिकाणी पारंपरिक वाद्याच्या तालावर फिरकताना आपण पाहतोय. जितक्या उत्साहात वाजत गाजत बाप्पाचं आगमन केलं जात असतं, तितक्याच उत्साहात वाजत गाजत फटाके फोडत फटाक्यांचा जल्लोष करत आपण बाप्पाला निरोपही देत असतो. लालबागच्या राजाची जेव्हा हा लालबागचा राजा मंडपातनं विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला होता तेव्हाची आणि आत्ता जी आपण दृश्य पाहतोय टीव्ही स्क्रीनवर डावीकडची, ही आहे त्या गल्लीतली, ज्या गल्लीतनं आता हा लालबागचा राजा मुख्य मार्गावर दाखल होईल. त्याच मुख्य मार्गावर लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी कोळी महिला सज्ज असतील. पारंपरिक नृत्य या कोळी महिला करतील. ठिकठिकाणी पूजन त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं केलं जातं. हा कोळी महिलांना मिळालेला मान आहे. असं म्हटलं जातं की लालबागच्या राजाची स्थापना ही कोळी बांधवांनी आणि व्यापारी मंडळींनी केली आणि तेव्हापासूनच कोळी महिलांना पूजेचा आणि त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत मानाचा एक त्या ठिकाणी स्थान दिलेलं असतं. लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आहे आणि हा सगळा भक्तांचा उत्साह आपण अनुभवतोय. लोट अशी गर्दी आज मुंबईच्या रस्त्यांवर आपण पाहतोय. मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य, पुण्यातली विसर्जन मिरवणूक असते ज्या ठिकाणी ढोलताशाचा गजर आपल्याला ऐकू येत असतो. बँड पथकं त्या ठिकाणी सहभागी झालेली असतात, ध्वज पथकं सहभागी झालेली असतात आणि पुण्यातली विसर्जन मिरवणूक जोपर्यंत मानाचे 5 गणपती मार्गस्थ होत नसतात तोपर्यंत निघत नसते. तर ही ढोल ताशा पथकांचा निनाद आपण आता पुण्यात नाही. लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मुख्य मार्गावर, मुख्य रस्त्यावर दाखल झालेला आहे. अतिशय विलोभनीय अशी ही लालबागच्या राजाची मूर्ती असते, ज्याच्या एका दर्शनासाठी म्हणून लोक अक्षरशः 12-12, 14-14 तास रांगेत थांबलेले असतात. मुखदर्शनाची रांग सुद्धा अक्षरशः तासनतास त्या ठिकाणी सुरू असते. त्याच लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणूक विसर्जनासाठी म्हणून आता तो मुख्य मार्गावर दाखल झालाय. त्या ठिकाणी मोठमोठे फुलांचे हार जे आहेत ते लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. लालबागच्या राजाच्या निरोपासाठी अलोट अशी गर्दी या संपूर्ण परिसरात झालेली आहे. दृश्य लालबागच्या राजाची संपूर्ण मार्ग आपण पाहतोय. मुख्य आता अशा ज्या ठिकाणी हा संपूर्ण बाजारपेठेचा भाग आहे, बाजारपेठेचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर आत्ता तो दाखल होतोय लालबागचा राजा. आधी मुंबईचा राजा मार्गस्थ होत असतो. गणेशगल्लीच्या राजाची, गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जोपर्यंत मार्गस्थ होत नाही, गणेशगल्लीचा राजा जोपर्यंत विसर्जनासाठी निघत नाही तोपर्यंत मुंबईतला एकही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत नसतो. गणेशगल्लीचा सकाळी आरती झाली आणि त्यानंतर मुंबईचा हा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला, ज्याच्यावर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर आता लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. या दोघांची
हीच ती दृश्य याच लालबागच्या राजाचं एक दर्शन घेण्यासाठी, त्याच्या चरणी माथा टेकवण्यासाठी म्हणून लोक तासनतास रांगेत उभी असतात आणि त्याच लालबागच्या राजाचं हे दर्शन झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला घडवतोय। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची। आणि खरोखर लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीची शान काही वेगळीच असते, तो थाट काही वेगळाच असतो। आणि हा लालबागचा राजा, त्याचं हे मुखदर्शन आपण पाहतोय। निरोपाची आरती जेव्हा होते त्यावेळेलाच त्या उपस्थित सभा मंडपातले सगळेच जण भावूक झालेले असतात, कारण 11 दिवस ज्याची मनोभावे पूजा अर्चना केलेली असते त्या लालबागच्या राजाला निरोप देण्याची आता वेळ आलेली आहे। मात्र निरोप सुद्धा तितकाच उत्साहात वाजत गाजत असतो, मात्र भावपूर्ण सुद्धा असतो, कारण पुढच्या वर्षी लवकर याचं साकडं आपण बाप्पाला घालत असतो। दोन दृश्य मुंबई आणि पुण्यातली। मुंबईत एकीकडे आता मोठमोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत। लालबागच्या राजाचं हे विलोभनीय असं आपण त्या ठिकाणी दर्शन पाहतोय। विलोभनीय अशी ती मूर्ती आहे। संतोष कांबळी ही मूर्ती साकारत असतात। तर लालबागच्या राजाचा एकंदर जो दरवर्षीचा लालबागच्या राजाची ठेवण असते, जशी बसण्याची पद्धत असते ती साधारणतः सारखीच असते। मूर्तीच्या मागचा आसनाचा भाग असेल किंवा सजावट त्या ठिकाणी जी केली जाते, सभा मंडपाची रचना जी असते ती दरवर्षी बदलत असते। मात्र लालबागच्या राजाची मूर्ती ही दरवर्षी त्याच पद्धतीनं त्याच प्रकारे आसनस्थ झालेली असते आणि तीच लालबागच्या राजाची मूर्ती त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याच्या चरणी माथा टेकवण्यासाठी म्हणून भाविक दूरदूरून या ठिकाणी येत असतात। मुंबईतली ही दोन दृश्य, लालबागचा राजा एकीकडे आपण पाहतोय, दुसरीकडे आणखी एक उंच अशी गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्याचं आपण पाहतोय। दोन दृश्य आपण पाहतोय। खरं तर मुंबईतल्या गणेशोत्सवाचं हे अगदी वेगळं असं वैशिष्ट्य म्हणता येईल की उंच गणेश मूर्ती असतात। 20 फूट, 22 फूट, 21 फूट अशा गणेश मूर्ती साकारल्या जातात आणि त्यांचे ठेवण असेल किंवा त्यांची मूर्ती जी असेल ती सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे साकारली जाते। कुठे विठ्ठल रूपातला मूर्ती असते, कुठे कृष्ण रूपातला गणपती साकारलेला असतो, कुठे शंकरासोबत त्या ठिकाणी मूर्ती साकारण्यात आलेली असते। ही तीन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे लालबागचा राजा मुंबईतला विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय, दुसरीकडे पुण्यातल्या मानाच्या गणपतींची आत्ता थाटात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडते। कोल्हापुरात सुद्धा मानाचा जो गणपती आहे तो विसर्जन मिरवणुकीसाठी निघाला आणि त्यानंतर मग कोल्हापुरातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। तुकाराम माळी तालीम मंडळ हे कोल्हापुरातला मानाचा गणपती तो जोपर्यंत मार्गस्थ होत नाही तोपर्यंत कोल्हापुरातला इतर कोणताही गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत नसतो। तर दुसरीकडे नागपूरचा राजा सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। 4 ठिकाणची दृश्य आपण पाहिली आणि आता आपण पाहतोय, आता आपण घेतोय लालबागच्या राजाचं दर्शन। ज्यांना लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊन त्याचं दर्शन घेणं शक्य झालं नाही, असे सगळे भाविक या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर जागोजागी उभे असतात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। म्हणून अलोट अशी ही गर्दी संपूर्ण विसर्जन मार्गावर होत असते। आज मुंबईचे रस्ते भाविकांनी भक्तांनी फुलून गेलेले असतात। दुसरीकडे आपण पुण्यातलं सुद्धा विसर्जन मिरवणुकीचा थाट पाहतोय।